नवी मुंबई माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि माजी नगरसेविका विजया घरत यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे या ठिकाणी ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तुर्भे गावातून सुरू झालेल्या रॅलीत सर्वत्र तुर्भे परिसरात फिरून नरेश म्हस्के यांना निवडून देण्यासाठी आवाहन करण्यात आले। नरेश म्हस्के यांच्या धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर निवडून देण्यासाठी आवाहन करण्यात आले। मोदी सरकार जय, भारत माता की जय। कोण म्हणता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। आपकी बात मोदी सरकार, आपकी बात मोदी सरकार। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। आज तुर्भे विभागामध्ये भल्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रॅली काढतोय। लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न करतोय की ही देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकामध्ये सन्माननीय शिवसेनेचे नरेश म्हस्के हे या खासदारकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यांना मत म्हणजेच मोदीजींना मत हे लोकांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण या देशाच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका देशपातळीवर चालल्या असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे, मागच्या 10 वर्षापासून त्यांनी जे देशासाठी काम केलेलं आहे ते पुढे 5 वर्षासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे करावं म्हणून लोक अतिशय उत्साहाने इच्छुक आहेत की कधी एकदा 20 तारीख येते आणि मी धनुष्यबाणावरचं बटन दाबतो आणि तो सरळ मत मोदींना जाईल। आणि मोदी या माध्यमातून आमचा एक नारा आहे, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। या नाऱ्याच्या अनुषंगाने आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा एक प्रयत्न करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम कादीसह प्रिया हजमनचा रिपोर्ट, नवी मुंबई।